या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। छत्रपती संभाजीनगर आणि अमरावतीमध्ये पालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमा, कारवाईसाठी हजारो पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त, अनेक जेसीबी, पोकलेन आणि हायवा मोहिमेमध्ये सहभागी। छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण विरोधी कारवाईला विरोध, तर अमरावतीमध्ये हॉकर्स संघटनेचा हातात नकली बंदुका घेऊन मोर्चा, शहरातले छोटे मोठे व्यावसायिक रस्त्यावर। कुणी एकत्र आलं तरी मुंबई महापालिकेवर महायुतीचाच विजय होणार, राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। मनसे बीएमसी मध्ये 100% सत्तेत येणार, युतीचं काय करायचं ते माझ्यावर सोडा, 20 वर्षांनंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, तर तुम्ही एकाच पक्षामध्ये का भांडता, राज ठाकरेंकडून युतीचे संकेत। महाराष्ट्राच्या राजकारणात यापुढे काय काय घडणार याची तुम्हाला कल्पनाही नाही, राज ठाकरे यांचं सूचक वक्तव्य। राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण। सप्टेंबर महिन्यामध्ये या देशात महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडतील, पंतप्रधान मोदी आणि अमित शहानी राष्ट्रपतींच्या भेटी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचं भाकीत। महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि मनसेचं मुंबईतील राजकारण पूर्णपणे संपेल, निवडणुकीनंतर ठाकरेंना भाषेवर राजकारण करण्याची संधीच मिळणार नाही, निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं। भाषेचा वाद निर्माण करणाऱ्यांना निवडणुकीत जनता धडा शिकवेल, त्यामुळे निशिकांत दुबेंनी या विषयामध्ये कुठलंही वक्तव्य करू नये, फडणवीसांचा सल्ला। निशिकांत दुबे महाराष्ट्रामध्ये कधी येत आहेत याची आम्ही वाट पाहतोय, आम्हाला दुबेंचं आमच्या पद्धतीनं स्वागत करायचंय, मनसेचा संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया। शिवसेनेचा बाप मीच, भाजप आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान, भंडाऱ्यामधील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात परिणय फुकेंचं विधान। परिणय फुकेंनी माफी मागावी अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, शिंदेंच्या शिवसेनेचा फुकेंना इशारा। शिवसेनेचा बाप मीच आहे असा फुकेंच्या बोलण्याचा अर्थ होत नाही, जरा काही वाईट झालं तर दोष बापाला दिला जातो असं फुके म्हणाले, फडणवीसांकडून स्पष्ट। दादरमधील कबूतरखाना तात्पुरता बंद, कबूतरखाना बंद केल्यामुळे जैन समाज नाराज, मंगलप्रभात लोढा आज महापालिका आयुक्तांना भेटणार। माधुरी हत्तीण आणि दादर कबूतरखान्याबाबत उद्या बैठक, जनभावना आणि कायदेशीर बाबी विचारात घेऊन निर्णय होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। सनातन धर्माने भारताचं वाटोळं केलं, जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य, तर आव्हाडांनी हिरवा आतंकवाद शब्द वापरून दाखवावा, प्रकाश महाजन यांच्याकडून आव्हाडांना आव्हान। पनवेलमधील पार फोडल्याप्रकरणी मनसे पदाधिकारी योगेश चिलेंसह 7 जणांना जामीन मंजूर, राज ठाकरे यांच्या भाषणानंतर नाईट रायडर्स बारची केली होती तोडफोड। चीननं भारताचा 2000 चौरस किलोमीटरचा भूभाग गिळंकृत केला आहे, हे तुम्हाला कसं कळलं, सुप्रीम कोर्टानं राहुल गांधींना सुनावलं, तर कोर्टाने राहुल गांधींना चांगल्या प्रकारे झापलंय, आता तरी ते सुधारतील, फडणवीसांची टीका। ओव्हल कसोटीमध्ये टीम इंडियाचा 6 धावांनी रोमहर्षक विजय, मोहम्मद सिराजचे 5 आणि प्रसिद्ध कृष्णाचे 4 विकेट, कसोटी मालिका 2-2 ने बरोबरी। या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका।